जय गजानन शेतकरी बांधवांनो, मी मंगेश उनाडे शेतीविषयक माहिती या चॅनलवर आपल्यासाठी आज कांदा पीक तण व्यवस्थापन कसे करावे याची माहिती देण्याकरिता आलेलो आहोत। आपण बघू शकता की या कांदा पिकात सध्या तणनाशक याची फवारणी सुरू आहे। आपण बघू शकता खूप प्रमाणात इथं तण झालेला आहे। यांनी या कास्तकारांनी एक अदामाचे डेकल म्हणून एक तणनाशक फवारणीसाठी आणलेले आहे। त्यामध्ये प्रोपाझिपक फोप 5% आणि ऑक्सिफ्लोरोफेन 12% हे रासायनिक संघटन या तणनाशकात आलेले आहे। आपण बघू शकता की त्यांनी तणनाशक फवारणीसुद्धा आता चालू आहे आणि त्यांचा बराच इकडे 3 एकर कांदा त्यांनी पेरणी केलेली आहे। आपण बघू शकता की आज या क्षेत्रात ही फवारणी चालू आहे आणि मी इकडे आपल्याला दाखवत आहे ही कालची फवारणी आहे। आपण बघू शकता की या तणावर कशा प्रकारे या तणनाशकाचा परिणाम झालेला आहे। आपण बघू शकता या शेतात मोहरी आणि गांजर गवत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निघालेले होते। आपण बघू शकता की हे बघू शकता इथं इकडे वाढलेलं गवत आपल्याला दिसत आहे। 2-3 दिवसात बऱ्याच प्रकारे आपल्याला चांगला असा रिझल्ट या तणनाशकाचा येईल। आपण बघू शकता की इकडे हे पहा, इथं हराळीसुद्धा निघाली होती, तीसुद्धा या तणनाशकामुळे जळली आहे आणि जसं जसं याला वेळ होईल तसं हे चांगले परिणाम याची दिसून येतील। आपण बघू शकता की ही मोहरी कशा प्रकारे जळलेली आहे आणि कांद्यालासुद्धा काही इजा झालेली नाही। आपण बघू शकता जोडून म्हणून हा पहा गांजर गवतावर तर याचा उत्तम असा परिणाम झालेला दिसत आहे। बघू शकता आपण, कारण की कांदा या पिकाची प्रमुख समस्या म्हणजे गवत आणि मजुरांचा म्हणजे मजूरच भेटत नाही, म्हणून प्रत्येक कास्तकार कांदा पेरण्यासाठी आधी तेच विचार करतो। पण या तणनाशकाचा उत्तम असा प्रतिसाद इथं मिळालेला आहे। जय गजानन शेतकरी बांधवांनो।